कलियुगामध्ये सर्वात सोपी साधना पद्धती आहे फक्त भगवत चिंतन करणे, त्यासाठी काही लागत नाही। नाम जपतो यज्ञ परम, बाधून शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम पर ब्रह्म कलियुगी। कृते यध्यायतो विष्णु, त्रेता यजतो मखै, द्वापारे परिचर्यायाम, कलो तत्केशव कीर्तनात असं सांगितलंय। कलियुग केवल नाम आधार, कलियुग केवल नाम आधार, केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा। या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी केवल नामाचा आधार घेऊनही भवसागर पार करता येतो। म्हणून कलियुगाने सांगितलं, राजा माझ्यामध्ये सर्व दुर्गुण आहेत पण एक गुण मात्र चांगला आहे, मला मारू नको। सुत शौनकांना सांगतात की सारग्रही राजानं, सारग्रही म्हणजे काय, फक्त यथायोग्य ज्याचं चयन करता येतं त्याला सारग्रही म्हणतात। सारग्रही मध्ये भुंगा आहे, भुंगा भ्रमर। भ्रमर जेव्हा फुलाचा मध शोषतो तेव्हा फुल कुचकरून टाकतो काय, फुलाशी त्याचा काही संबंध नाही, त्याच्यातला जो मध घ्यायचा आणि दुसऱ्या फुलावर जायचं, त्याला सारग्रही असं म्हणतात। फक्त योग्य ते घ्यायचं, आसार टाकून द्यायचं आणि सार निवडून घ्यायचं, याला सारग्रही असं म्हणतात। म्हणून राजाने त्याला प्राणदंड न देता जीवदान दिलं आणि सांगितलं, कलीने मागितलं, राजा मला काही ठिकाण दे, मी सगळीकडे तुझ्या राज्यामध्ये राहणार नाही पण मला राहण्यासाठी जागा दे। नियमाने माझा जन्म झालेला आहे, सत्य त्रेता द्वापार आणि कली, नियमानुसार माझा कलियुग म्हणून जन्म झालाय, मला तुला मारता येणार नाही, तेव्हा मला राहण्यासाठी तू मला योग्य ठिकाण दे। आणि मग राजाने त्याला 5 ठिकाणं राहण्यासाठी दिले। पहिलं ठिकाण दिलं मद्य, दुसरं ठिकाण दिलं व्यभिचार, असत्य आणि हिंसा, अशी ठिकाणं राजाने त्याला राहण्यासाठी दिली। कलियुग म्हणू लागला, राजा अरे ही सगळीच ठिकाणं निंद्य आहेत, जी माणसं या ठिकाणांचा अंगीकार करतात ती सुद्धा याची निंदा केल्याशिवाय राहत नाही। आणि अशी ठिकाणं तू माझ्यासाठी दिलीस, एखादं चांगलं ठिकाण दे रे राजा। मग राजाने पुन्हा 2 ठिकाणं दिले, त्यात एक आहे धन आणि दुसरं आहे सोनं। सोन्यामध्येही कलीचा वास आहे, धनामध्येही कलीचा वास आहे। म्हणून चोरी होती ते 2च गोष्टीची, खरा चोर घरातलं धान्य चोरत नाही, बर सोनं असं उघड्यावर टाकतात काय, जिथे नियत फिरते त्याला कली म्हणायचं। आजही आम्ही 4 युगामध्ये जगतो नाही का। म्हणून सर्वच माणसं राजस, तामस आणि सात्विक या 3 गुणामध्ये बांधलेली आहेत। जेव्हा आमच्यावर सात्विक गुणाचं आधिक्य होतं, प्राबल्य होतं, तेव्हा माणसं सत्यवानासारखी वागायला लागतात। त्याच माणसावर जर राजस गुणाचं
प्राबल्य वाढलं की मग त्यांच्यामध्ये आयाशी आम्हाला दिसायला लागते. माणूस तोच आहे, पण गुणाचं आधिक्य वाढलं. आता आम्ही म्हणतो तो पहिल्यासारखा राहिला नाही. त्याच्यावर पुन्हा तामस गुणाचं जर प्राबल्य झालं तर मग त्याच्यामध्ये तामसी वृत्ती आम्हाला बघायला मिळते. मग तोच माणूस भांडणं अधिक काम करायला लागतो. येण्याप्रमाणे माणसं या त्रिगुणामध्ये जगतात. म्हणून आम्ही त्याचं परीक्षण करत असताना म्हणतो हा माणूस पूर्वी असा नव्हता हो, आता कसा झाला. त्याच्यावर त्या गुणाचं प्रभुत्व जास्त झालं म्हणून त्याच्यामध्ये बदल घडलाय. म्हणून आजही आम्ही जेव्हा आता यज्ञ होत नाही म्हणा, पण आता हा कथा यज्ञ आहे, यज्ञच आहे ना. त्रेता यजतो मखई, त्रेतायुगामध्ये आम्ही आज आहोत. तेव्हा यज्ञ केल्या जायचे. मी तेव्हाही सांगितलं की यज्ञ कशासाठी, देवांना हवीर अन्न त्याद्वारे प्राप्त व्हायचं, हवेचं शुद्धीकरण व्हायचं. प्रदूषण होत नव्हतं. कशामुळे? यज्ञांमुळे. यज्ञामध्ये नाना समिधा अधिक तुपाची धार अखंड त्याच्यामध्ये, असं म्हणतात हत्तीच्या सोंडेसारखी धार राजसू यज्ञात पडत होती. हत्तीची सोंड केवढी, किती तूप लागला असेल, विचार करा ना. आता आम्ही नैवेद्य दाखवतो. पूर्वीच्या काळी विस्तवावर गुळ आणि तूप टाकायचं आणि मग तो नैवेद्य देवा. आता विस्तवच राहिला नाही, तर तेही प्रथा आता जवळजवळ संपतच आली. प्रथा नव्हे, ती भक्तीतला एक भाग आहे, पूजनाचा एक भाग आहे, तोही आता कुठेतरी समाप्त होत चाललाय. म्हणून कलियुगात दुर्गुण अनेक आहेत, पण मात्र एक चांगला गुण आहे. इथे जर नुसतं भगवंताचं भजन केलं तरीही उद्धार आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, नाही का. त्यासाठी मग तप अधिक कर्म करण्याची गरज नाही. फक्त भगवत चिंतन जरी केलं ना, तरी मात्र माणसाला स्वतःचा उद्धार साधता येतो. म्हणून राजाने कलीला जीवदान दिलं. पण 2 ठिकाणं राजांनी पुन्हा चांगली राहायला दिली. ते एक सोनं आहे आणि दुसरं धन आहे. धनही असं म्हणतात 3 पिढ्या टिकत नाही, नाही का. एखादं आयतं धन कुणाच्या तरी धनावर जावं, ते 3 पिढ्यापेक्षा अधिक ते धन राहत नाही. कारण धनाची शुद्धी ही नित्य नित्य झाली पाहिजे. सोनाची शुद्धी वारंवार सोनार करत असतो, पण धनाची शुद्धी ही दानाने होते. म्हणून ज्या धनाची शुद्धी झाली त्या ठिकाणी चिरकाळ लक्ष्मीचा वास राहतो. तुम्ही बघा, मारवाडी बांधव आहेत, ते आपल्या कमाईतला 10वा हिस्सा धर्माच्या कामासाठी वापर करतात. मग धर्मामध्ये फक्त भागवतच मोडतं काय? धार्मिक परमार्थिक कार्य असेल, फक्त भागवतालाच परमार्थ म्हणतात, कीर्तनालाच परमार्थ म्हणतात, असं आहे का? प्रत्येक गोष्टीला धर्म म्हणतात, पण ती गोष्ट योग्य असावी लागते. एखाद्या अनाथाश्रमामध्ये दान देणाराही तो धर्मच आहे. एखाद्या गरीबाचं लग्न लावून देणं तोही धर्मच आहे. एखाद्याला निराहारी माणूस आहे, त्याला जेवण दिलं धर्मच आहे. एखाद्या माणसाला तुमच्याजवळ काहीच नाही, तुम्ही पाणी पाजलं तरी धर्मच आहे. आणि तुकोबाराय आमचा धर्म शिकवतात, नका घालू दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. नसेलच तुमच्याजवळ काहीतरी निदान, जे आसार गोष्ट आहे ती जरी दिली तरी धर्मच आहे, तो उपकारच आहे. म्हणून येणेप्रमाणे राजा परीक्षितीने राजाला कलीला 2 ठिकाणं राहण्यासाठी दिली. आता सोन्यामध्ये वास असलेला कली सुवर्णामध्ये स्थानापन्न झाला.
एके दिवशी पुन्हा राजा मृगया करण्यासाठी निघाला, पण त्याला असं वाटलं आपल्या आजोबांचा मुकुट डोक्यावरती धारण करावा, आशीर्वादाच्या रूपाने आणि मृगया करण्यासाठी जावं म्हणून कोशागारामध्ये असलेला सुवर्ण मुकुट आज परीक्षितीने आपल्या डोक्यावर परिधान केला. डोक्यावर परिधान केल्यामुळे झालं काय, शिकार करण्यासाठी निघाला, आज शिकार मिळाली नाही. पण शरीराचा धर्म आहे की आती त्याला जर कष्ट पडले तर तहान भूक लागणं साहजिक आहे. वनवन हिंडून सुद्धा आज शिकार मिळाली नाही, म्हणून क्षुधा आणि तृष्णा राजाची बळावली. असं वाटलं आता पाणी प्यायला मिळालं पाहिजे, म्हणून शोधाशोध केली तर एका ऋषीचा आश्रम दिसला. असं वाटलं तिथं जावं आणि हा ऋषी आपला आता राजा आहे, तोही चक्रवर्ती सम्राट आहे. तिथे आपला सन्मान होईल, भोजन मिळेल, पाणी मिळेल. त्या आशेने राजा जेव्हा ऋषीच्या कुटियामध्ये गेला तेव्हा ऋषी समाधी लावून भाव समाधी लागली होती, भजन करण्यामध्ये तल्लीन झाले होते. राजा आला काय गेला काय हे याचं भान ऋषीला राहिलं नाही. पाहता पाहता राजाला एवढा क्रोध आला की मी राजा परीक्षिती, हस्तिनापूरचा राजा मी, अवघ्या जगाचा सम्राट मी, हा मस्तवाल ऋषी मला पाहून डोळे लावून बंद डोळे करून बसलाय. राजाचा सन्मान करावा एवढी औपचारिकता याला माहिती नाही. राग आला, भुकेचा डोंब पोटामध्ये आहे म्हणून राग अनावर झाला. आणि राजाने ताड ताड पावलं टाकत कुटियाच्या बाहेर राजा निघून गेला. जवळ एक अमृत सर्प पडला होता, घेतला आणि राग राग ऋषीच्या गळ्यामध्ये घालून दिला. ऋषीच्या गळ्यामध्ये मृत सर्प पडल्याबरोबर राजा निघून गेला. ऋषी पुत्र मुलांमध्ये खेळत होता. त्याने बघितलं की माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये या मदोन्मत्त झालेल्या राजाने मृत सर्प घातला. रडत रडत पळत आला, हातावर पाणी घेतलं, संकल्प केला की जा, तू जो सर्प माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये टाकलायस ना, हा तक्षक बनून तुला आजपासून 7व्या दिवशी तू मृत्यूला कारण ठरेल. तुझ्या सर्पदोषाने तुझा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. शाप मिळाला. मुलाच्या रडण्याने जेव्हा ऋषी भानावर आले, देहस्थितीवर आले, त्यांनी बघितलं की मुलांनी याला शाप देऊन टाकलाय राजाला. ऋषी म्हणाले तुला माहित आहे का, एखाद्या राज्याला जर राजा नसेल तर त्या राज्याची अवस्था काय होईल. अनुशासन करणारा कुणीतरी असावा लागतो. घरामध्ये जर कर्ता पुरुष नसेल तर घर अस्तव्यस्त झाल्याशिवाय राहत नाही. तसं राज्याला जर योग्य राजा नसेल तर राज्य सुद्धा तिथे अनस्था, अत्याचार बळावल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुला काही कळतंय का, तू अजून बालक आहेस. तू राजाला शाप देऊन मोठी चूक केली. जा, जाऊन सांग राजाला. आणि येणेप्रमाणे राजाच्या कानावर वार्ता गेली. कानावर वार्ता गेल्याबरोबर राजाला सांगितलं की जो सर्प तुम्ही ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला, तक्षक नावाचा सर्प तुम्हाला आजपासून 7व्या दिवशी दंश करून तुमचा मृत्यू होईल. असं ऐकल्याबरोबर तुमच्या माझ्या सारख्यानी काय केलं असतं. एखाद्या माणसाने भांडणामध्ये म्हणावं की आज मी तुला जिवंतच सोडत नाही. आहा, मग पोलीस स्टेशन मध्ये सिक्युरिटी द्या आम्हाला. कशासाठी, त्याने आम्हाला मारायची धमकी दिली नाही का. करतो ना आम्ही सगळं, सर्व उपाय योजना आम्ही अवतीभोवती करून घेतो. वास्तविक तो मारणारा नाही, त्याने फक्त भांडणात म्हणलंय, पण आम्ही मात्र. राजा परीक्षितीने काय केलं, आजपासून 7व्या दिवशी मृत्यू मिळणार आहे असं म्हटल्याबरोबर इकडून कानावर वार्ता यावी आणि तत्क्षणी सर्वसंग परित्याग केला. सर्वसंग परित्याग त्याला म्हणतात. राजा परीक्षिती कुणी गावचा फक्त सरपंच होता का,
तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, राज्याचा मंत्री, देशाचा पंतप्रधान असा कुणीच नव्हता. चक्रवर्ती सम्राट 10 दिशाला ज्याचं राज्य होतं एक छत्री, असा तो त्याने सर्व संघ परित्याग केला. राज्य त्यागलं, राजवस्त्र त्यागली, राजवैभव त्यागलं, राज्यभोग त्यागला, सर्व त्यागलं. अंगावरती वल्कल धारण केली आणि म्हणायला लागला की माझ्यासारख्या अधम राजाला याच्याही पुढची काही शिक्षा असेल तर मिळायला पाहिजे होती. जेव्हा मुकुट खाली उतरून ठेवला तेव्हाच राजाला पश्चाताप झाला की माझ्याकडून आज संतांचा अपमान झालाय. मी त्या कुळामध्ये जन्माला आलोय की ज्या कुळावर अखंड भगवंताची कृपा आहे. मी माझ्या कुळाला लांछन लावलंय. मी पांडवांचा पौत्र आहे, पांडवांचा नातू आहे. आमच्या घरी देवानी उष्टावळी काढली. आमच्या आजोबांचं सर्वतोपरी भगवंतानी रक्षण केलंय. त्या कुळामध्ये मी जन्माला आलोय. नव्हे, माझंही रक्षण प्रभूंनीच केलं, अन्यथा मला गर्भामध्ये माझा मृत्यू झाला असता. अशा सात्विक कुळामध्ये माझा जन्म झाला असताना माझ्याकडून हे अधर्मी कृत्य झालं कसं, याचा पश्चाताप राजा परीक्षितीला झाला. परीक्षिती म्हणू लागला की ह्याच्याही पुढची काही शिक्षा असेल तर मला द्या. माझ्यासारख्या राजाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. माझ्याकडून संतांचा अपमान झालाय. कबीरजी म्हणतात संत सताए तीनों जाय, तेज, बल और वंश. 3 गोष्टी नष्ट होतात. वंश साधारण वंश नव्हता त्याचा. ज्याच्यावर प्रभूची अखंड कृपा आहे त्या वंशामध्ये जन्माला आला तरी सुद्धा त्याच्या चुकीला माफी मिळाली. देव देवाचा अपमान सहन करतो पण संतांचा अपमान कदापिही सहन करत नाही. जसं एखाद्या आईला स्वतःला कितीही नाव ठेवले तरी ती काही म्हणणार नाही, पण तिच्या लेकराला नाव ठेवून बघा. त्यानेप्रमाणे भगवंत स्वतःला, त्याला तुम्ही मानलं काय ना मानलं काय त्याला काही फरक पडत नाही, पण संतांचा जर का तुमच्याकडून अपमान घडत असेल, संतांची निंदा घडत असेल तर देव कधीही त्याला माफ करत. म्हणून परीक्षित म्हणतो की माझ्याकडून संतांचा अपमान माझ्या जीवनामध्ये झाला. मी अपराधी आहे, मला शासन झालंच पाहिजे. आणि म्हणून आज अंगावर वल्कल परिधान केली. अनशन व्रताचा अवलंब जे ऋषी मुनी ज्या अनशन व्रत घेतात त्यानेप्रमाणे राजा परीक्षितीने अनशन व्रत स्वीकारलं. निघाला गंगेच्या किनाऱ्यावर, राज्य त्याग केला. आता राजा राज्य सोडून निघाला म्हटल्यानंतर ते सांगावं लागतं का? राजावर प्रेम करणारे कितीतरी माणसं त्या ठिकाणी होते. नव्हे, अवघी प्रजा राजाला देववत मानत होती. राजा हे भगवंताने आपल्या विभूती सांगत असताना राजा हे एक भगवंताची विभूती सांगितली आहे. राजा निघाला म्हटल्यानंतर अवघी प्रजा बरोबर आहे. प्रजेमध्ये सर्वच वर्ग आहे. योग्यांचा वर्ग आहे, जपी आहेत, संन्यासी आहेत, तपी आहेत, सामान्य प्रजा आहे. सर्वजण राजाच्या बरोबर निघाले. राजा प्रत्येक साधू संताला विचारतोय की माझ्यासारख्या मरणासन्न व्यक्तींनी काय करावं, जो मृत्यूच्या दारामध्ये उभा आहे त्यांनी काय करावं, मला माझं मरण सुखाचं, सोयीचं आणि समृद्धीचं करता येईल काय? आता माझ्याजवळ फक्त 7च दिवस आहे. असा काही उपाय आहे का तुमच्याकडे की मला या 7 दिवसामध्ये स्वतःचं मरण जिंकता येईल? सर्वजण निरुत्तर आहेत. निघाले गंगेच्या किनाऱ्यावर. पाहता पाहता शुकताल या क्षेत्रामध्ये राजाने कुटी बांधली आणि तिथे गंगेचं स्नान करावं, जटा ओळल्यात. अगदी ऋषी मुनीच्या व्रतांचा अवलंब राजाने केला. आणि पाहता पाहता अणुतापेन शुद्धता किंवा पश्चातापेन शुद्धता असं म्हणतात. अणुताप झाला, पश्चाताप झाला की अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही.
आणि सर्वात देवाला आवडणारी वस्तू आहे अंतःकरणाची शुद्धता. अंतःकरण शुद्ध तसं होत नाही. अंतःकरणातले विकार संपले की अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. आणि अंतःकरण शुद्धी झाली की मग संत आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. असे तुम्ही कितीही संतांपर्यंत गेले तरी सुद्धा संतांचा उपदेश तुमच्यामध्ये तुम्हाला पचेलच, रुचेलच, समजेलच किंवा तुमच्या जीवनाचा उत्कर्ष होईलच असं सांगता येत नाही. जेव्हा तुम्हाला तुमचे विकार सोडता येईल, अंतःकरणाची शुद्धता गाठता येईल, तेव्हा मात्र संतांचा उपदेश सहज जरी बोलले तरी मग तुमच्या जीवनाचा उत्कर्ष निश्चित ठरलेला आहे. पण संत तसे भेटत नाही. संत भेटण्यासाठी मात्र भगवंताची कृपा असावी लागते. बहु अवघड असे संत भेटी परी जग, बहु अवघड आहे बहु अवघड असे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. भगवंताची कृपा करुणा झाल्यानंतर संत भेटतात. 4 कृपा जीवनामध्ये सांगितल्या आहेत. पहिली कृपा आहे देवाची. देवाची कृपा झाली की संत भेटतात. दुसरी कृपा आहे संतांची. संतांची कृपा झाली की शास्त्र कळायला लागतं. तिसरी कृपा आहे शास्त्राची. शास्त्राची कृपा झाली की मी कोण आहे ह्याची जाणीव होते. त्याला आत्मकृपा असं म्हणतात. ही आत्मकृपा झाली की मग मात्र त्या अनुभूतीला मनुष्य प्राप्त करतो. कोणत्या? मीच वासुदेव तत्वता, मीच देव आहे. ही अनुभूती किंवा देव माझ्यापासून भिन्न नाही किंवा देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे येणे प्रमाणे देवाची ऐक्य साधल्या जातं. ती आत्मकृपा झाल्यानंतर. म्हणून संतांची कृपा प्राप्त करण्यासाठी देवाची कृपा असणं फार गरजेचं आहे. आता याच्या पूर्ण कुळावर देवाची कृपा आहे, पण देव तसा कृपा करत नाही. देव जोपर्यंत तुम्हाला अनुताप होत नाही, अनुराग होत नाही, तोपर्यंत देव कृपा करत. कृपापात्र बनण्यासाठी स्वतःमध्ये फार मोठं परिवर्तन जीवनामध्ये झालं पाहिजे. गुरु तेव्हा प्राप्त होतात. नुसतं गुरुचा अनुग्रह करणे म्हणजे गुरुला प्राप्त करणे नव्हे. गुरुची कृपा संपादित केल्यानंतर तुमच्या जीवनाने एक उत्कर्षाची परिसीमा गाठावी, त्याला गुरुकृपा म्हणतात. गुरुकृपा झाल्यानंतर मग सतशिष्य त्याच्यातून निर्मिती होते. शिष्य 1000 असतील पण सतशिष्य मात्र एखादाच आहे. म्हणून सद्गुरूची प्राप्ती तेव्हा होते जेव्हा आपण सत्शिष्य बनतो. तेव्हा सत्शिष्य तसं बनता येत नाही, त्याला शुद्ध अंतःकरण असावं लागतं. अंतःकरण तसं शुद्ध होत नाही. मनुष्य आहे, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, पण केलेल्या कृतीचा पश्चाताप झाल्याशिवाय शुद्धताही निर्माण होत नाही. राजा परीक्षितीला अनाहूतपणे घडलेल्या कर्माचा पश्चाताप आहे, म्हणून आज त्याच्या जीवनामध्ये साधू संतांचं येणं होतंय, नाही का? एवढंच नाही, भगवान शुकाचार्यासारखे संत त्याच्या जीवनामध्ये येतात. त्याला कारण आहे फक्त पश्चाताप. शुद्ध अंतःकरणाची शुद्धी. राजाला पश्चाताप आहे. प्रत्येकाला विचारत आहे की मरणासन्न व्यक्तीने काय करावं. असा अनुतापाने दग्ध झालेला राजा परीक्षिती गंगाच्या तटाकी आलेला आहे.
इतक्यामध्ये सर्व ऋषी मुनी आदी करून सर्वच जण त्या ठिकाणी आहेत आणि भगवान शुकाचार्याचं आगमन त्या ठिकाणी झालं. भगवान शुकाचार्याचं वर्णन करत असताना फार सुंदर वर्णन भागवताने केलं भगवान शुकाचार्याचं. अलक्षलिंगो निजलाभतुष्टो व्रतश्च बालर अवधूत वेश. बालवेश अवधूत आहे. अंगकांतीचं वर्णन करत असताना फार सुंदर वर्णन केलंय. जणू काही पूर्व दिशेच्या गर्भामध्ये भगवान सूर्याचा उदय झाल्यानंतर जशी आभा प्रगट होते ना, सूर्य उगवल्यानंतर ऊन लागायला लागतं, पण सूर्य जेव्हा गर्भातून वर येतो ना पूर्व दिशेच्या, तेव्हा सगळीकडे अंधाराच्या साम्राज्यावर एक नाही, तेव्हा सूर्य उगवलेला नसतो, पण त्याच्या नुसत्या गर्भात येण्याने सुद्धा अंधाराचं साम्राज्य घालवण्याची ताकद त्याच्या आभेमध्ये आहे, प्रभेमध्ये आहे. तसं शुकाचार्य त्यांच्या ज्ञानाचं तेज, त्यांच्या तपश्चर्याचं तेज एवढं आहे की तिथं आल्यानंतर कोटी सूर्याचा जेणेप्रमाणे प्रकाश आहे तसं त्यांचं तेज आहे. कोटी सूर्य समप्रभ. आणि सुत सांगतात अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथेची शोभा. अगणित म्हणजे ज्याचं मोजमापच होत नाही त्याला अगणित, ज्याचं गणित करता येत नाही त्याला अगणित म्हणतात. असं तेजपुंज स्वरूप बालवय आहे. मुखावरती कुरळे कुरळे केस रुळतायत आणि असे भगवान शुकाचार्य जेव्हा त्या सभेमध्ये प्रवेश करतात तेव्हा हा सर्वांनी अभ्युत्थानपूर्वक जय श्री राधे, जय श्री राधे, श्याम वृंदावन बिहारी लाल की जय, राधा रानी सरकार की जय, पुराण की जय. शुकाचार्याच्या आगमनानं राजा परीक्षितीला मर्त्यामुखी अमृत म्हणतात ना, तेनेप्रमाणे आल्हाद झाला की आता निश्चित काहीतरी उपाय योजना करणारा हा साधू जीवनामध्ये आला आहे. राजा अधोवदन आहे. साष्टांग प्रणिपात राजाने भगवान शुकाचार्यांना केला. प्रणिपात करून राजा चरणाकडे लक्ष आहे. मुखाकडे बघावं एवढा आता बळ राहिलं नाही. एखादा गुन्हेगार असेल, प्रमादी माणूस असेल आणि सज्जन हृदयाचा असेल तर एखादा गुन्हा घडल्यानंतर समोरच्याच्या डोळ्याला डोळा भिडवता येत नाही. तसा राजा अधोवदन आहे. राजाने भगवान शुकाचार्यांना विचारणा केली. लगेच प्रश्न विचारला की माझ्यासारख्या मरणासन्न व्यक्तीने काय करावं, त्याच्यावर काही उपाययोजना आहे का? माझ्यासारख्या प्रमादी अधम राजाला खरंच मरणावर विजय मिळवता येईल का? खरंच मला मुक्ती प्राप्त करता येईल का? आणि येण्याप्रमाणे प्रश्न. कत पृच्छामि संसिद्धि योगिनां परमं गुरु पुरुषेह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा
मरणाच्या दारामध्ये उभा असलेला मनुष्य खरंच मुक्ती प्राप्त करू शकेल काय? माझ्यासारख्या अधमाला मुक्ती मिळेल काय? तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही संत आहात महाराज, खरंच मला हे मरण मारता येईल काय? मरण आणि मारणं फार अवघड गोष्ट आहे. मरण मारणं म्हणजे पुन्हा जन्मालाच न येणं हा त्याचा अर्थ आहे. इथे हताश झालेल्या परीक्षितीला भगवान शुकाचार्य सांगतात, राजा अरे तुझ्याजवळ तरी 7 दिवस अजून शिल्लक आहेत. सूर्यवंशामध्ये जन्माला आलेला राजा खट्वांग, या खट्वांगाकडे फक्त 1 तास शिल्लक राहिला होता, तरी त्याला त्याच्या मरणावर विजय प्राप्त करता आला. खट्वांग नावाचा राजा, सूर्यवंशामधील राजा, एकदा देवांना सहकार्य केलं आणि देवांना विजय प्राप्त करून दिला. आता देवांना विजय प्राप्त करून दिला म्हणून देवाचा स्वभाव आहे, तुम्हाला काय लागतं ते मागा म्हणायचं. देवांनी विचारलं की राजा तुला काय पाहिजे ते मागून घे. तेव्हा खट्वांगाने सांगितलं, अरे तुम्ही देऊन देऊन काय देणार आहात? माझ्यामुळे तुम्ही इंद्रा, अरे तू माझ्यामुळे इंद्रपदावर आहेस. मी जर सहकार्य केलं नसतं तर तुझं इंद्रपद तुला मिळालं, मग तू देणार तरी काय आहेस मला? चक्रवर्ती सम्राट, अवघ्या जगाचं राज्य माझ्याकडे आहे, मला कशाची कमतरता नाही, मला द्यायचंच ना. आणि माझं मरण अरे तुम्हीच पदच्युत होणारे आहात, तुम्ही माझं मरण सुद्धा घालवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, म्हणून तुम्ही मला अमरत्व सुद्धा देऊ शकणार नाही, तुम्हीच अमर नाहीत. द्यायचंच असेल तर मला इतकंच द्या. काय द्या? माझं मरण कधी एवढं सांगा मला. देव म्हणू लागले, राजा अरे मरण जाणून घेऊ नकोस. अरे तू पाहिलंय का समाजामध्ये एखाद्या माणसाच्या मनाला रोग झाला तरी ही माणसं अगोदरच मरून जातात, कारण मरण कळालंय ना. एखादा दुर्धर रोग फक्त असं वाटतंय मला झाला, वास्तविक तो शरीराला एखाद्याने नसतोही, पण त्याचं अंतःकरणावर एवढं कोरल्या जातं की मला कॅन्सर झाला ना. हा, याच्या आतच माणसं मरून जातात मग. कारण मरण कळालं की मग मरण वयाच्या आतच मग ते घेऊन जातं माणसाला. म्हणून देव म्हणतात, राजा मरण कळून घेऊ नको. पण राजा म्हणतो नाही, मला फक्त तेवढंच जाणायचंय की मला कधी मला मृत्यू येईल इतकं. एक तास उरला खट्वांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला हरी मुखे गाता. हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. जसं खट्वांगाला कळालं मला 1 तासाने मरायचंय, काय केलं असेल त्याने? याला फोन कर, त्याला फोन कर, माझी मुलगी बोलवा, मुलगा बोलवा, मित्र बोलवा, इकडचा बोलवा, तिकडचा बोलवा. नाही असं केलं का? पद्मासन लावलं आणि त्या परमात्म्याचे अनुसंधान साधलं. सापडला हरी तयाला साधनी. स्वतःचे पंचप्राण त्याला समर्पित केले आणि मरणावर विजय मिळवला. मरण मारणाऱ्याची संगती घडली की मरणाची भीती उरत नाही. मरण मारणं म्हणजे संतांनी मरणाला मारलंय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, नाही का? तुकोबाराया म्हणतात, या जगाला मरणाची भीती, सर्वाधिक भीती जी असेल, सर्वात मोठं दुःख असेल ते मरणाचंच. मरण भयाने जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत कुणाला सोडलं नाही. पण सर्वात मोठं भय आहे मरणाचं. तुमचं 1.5 वर्षाचं लेकरू ज्याला मरण आणि जीवन कळत नाही त्याला मांडीवर घेऊन बघा,
तुमचे डोळे तुम्ही तुमच्या हाताने बंद करा आणि सांगा, बाळा मी मरू काय, बाळा मी मरू काय. बाळ काय करतं? एवढं घाईनं तुमचे हात उडायला लागतं, त्याला मरण समजलं काय? त्याला माहित आहे का एकदा मेलेला माणूस परत येत नाही म्हणून? पण तरी त्याला माहित आहे मरण म्हणजे दुःख. जीवाचा स्वभाव आहे फक्त सुख प्राप्त करणं. म्हणून सर्वात मोठं दुःख आहे मरणाचं, आणि ते दुःख फक्त संतांना मरणाचं दुःख नाही. एकाने तुकोबारायला विचारलं की अहो महाराज, या मरण भयाने सर्वांनाच पछाडलंय, तुम्हाला याचं भय वाटतं की नाही? तेव्हा तुकोबाराय फार सुंदर उत्तर देतात. काळ देहासी आला खाऊ, म्हणून मरण मारणाराची संगती झाली की माणसाला मरण भय उरत नाही. राजा परीक्षितीला शुकाचार्याचं सानिध्य मिळालं, मरणाचं भय कुठल्या कुठे पळून गेलं. संत जीवनामध्ये आले की मरणावर सहज विजय प्राप्त करता येतो.
पण सगळं मिळतं जीवनामध्ये, पण संत मिळत नाही. आणि मिळाले तर कळत नाही. संत नाहीत हे नाही, पण संत हा पहिली गोष्ट मिळत नाही आणि मिळाले तर कळत नाही. म्हणून कबीरजी फार सुंदर म्हणतात, अरे आज माझा आवाज बरा नाही रे, असं ताकद लागायला लागली बोलायला. काय करायचं ते कर ना बाबा. आता हरी हा असं पाहिजे. आता बरं, आता बरं. धन्यवाद. मात मिले पुणतात मिले सुत भात मिले युवती सुखदाई. राज मिले गज बाज मिले सब साज मिले मन वांछित फल पाई. लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले आखिर वैकुंठ जाई. सुंदर मिले सब मिले पर संत समागम दुर्लभ भाई. सगळं मिळतं जीवनात, स्वर्ग सुखही भोगता येईल, पण संतांचं सानिध्य मात्र, भगवत कृपा झाल्याशिवाय संतांचं सानिध्य प्राप्त होत नाही. म्हणून आम्ही संतांच्या सानिध्यात नाही असं नाही, पण त्यांचा प्रभाव आमच्यावर पडत नाही. संतांचा तर तो गुण आहे, आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. अपना सारखे करती तात्काळ मेरे अलबेला मेरे अलबेला. क्या आनंद घ्या.
जय जय श्री श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम वृंदावन वन बिहारी लाल की जय राधा रानी सरकार की जय भागवत महापुराण की जय म्हणून जीवनामध्ये भगवत कृपा असल्याशिवाय संत प्राप्त होत नाही. म्हणून तुम्ही आणि मी सर्वजण त्याच्या मर्जीचे गुलाम आहोत. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. जो भी करा ले मैं हूँ तुम पर नौछावर. दौलत मेरी तेरे नाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. हे नको. भगवान शुकाचार्य जेव्हा राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये गेले, राजा परीक्षितीचं मरण भय कुठल्या कुठं निघून गेलं. म्हणून मरणाच्या डोक्यावर पाय ठेवणारीची संगती जीवनामध्ये झाली. मरणाचं भय त्या माणसाला शिवू शकत नाही. भगवान शुकाचार्य ते आहेत एका ठिकाणी गोदहनाच्या वेळेला जेवढा अवधी लागतो, अर्थात गायीची धार काढण्याला जितका वेळ लागतो तितका वेळही एका ठिकाणी न थांबणारे शुकाचार्य राजा परीक्षितीसाठी 7 दिवस शुकताल नावाच्या क्षेत्रामध्ये थांबले. याच्यावरून कल्पना करा राजा परीक्षितीचा अधिकार केवढा असेल, नाही का? राजाने अनेक प्रश्न शुकाचार्यांना विचारले. त्याच्यामध्ये विराट स्वरूपाच्या ध्यानाविषयी, सूक्ष्म स्वरूपाच्या ध्यानाविषयी, सृष्टीविषयक काही प्रश्न राजाने भगवान शुकाचार्यांना विचारले. त्याच्यामध्ये चतुश्लोकी भागवताचाही विचार आलेला आहे. पुराणांची 10 लक्षणं त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत आणि ती 10ही लक्षणं श्रीमद भागवतामध्ये आहेत. सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर ईशाणू कथा निरोध मुक्ती आणि आश्रय येणेप्रमाणे श्रीमद भागवताची लक्षणं, 12 स्कंदाची लक्षणं या प्रथम स्कंदामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला कथन करतात. इथेच प्रथम स्कंदाला वंदन करून आम्ही तृतीय स्कंदामध्ये प्रवेश करीत आहोत. कारण बघा, श्रीमद भागवत कथा अशी आहे, 7 दिवस काय 7 जन्म जरी घेतले तरी भागवताला पूर्णता आहे. जीवनभर भागवत कथा करणारी माणसं आहेत. कैकानी व्रत घेतलंय की अखेरच्या श्वासापर्यंत फक्त भगवत गान करायचं असं भागवत कथा करणारी महात्मे आहेत. पण आमच्यासारख्या संसारिकाला जर जन्मभर फक्त आता कथाच ऐकायची म्हटले तर बाकीचं सगळं राहूनच जायचं ना. म्हणून तुम्हाला आणि मला ते दुरापास्त आहे. मग त्याच्याही पुढे जाऊन काही माणसं
12 वर्ष कथा करणारीही आहेत. कथेला वाटलं हे संसारिक माणसं आहेत, यांना जर जीवनभर कथा करायची असले तर एवढं यांच्याकडे वेळ नाही. जिथे मरायला वेळ नाही तिथं भागवत ऐकायला वेळ आहे का? तर मरायला वेळ नाही म्हणून चिखलीतलं कोणी मेलच नाही असं झालंय ना. तिथे मग काय हा सगळं सोडून जावंच लागतं. तिथे सर्वांसाठी मापदंड सारखाच आहे. राजा असो या रंक असो, सर्वांसाठी, लहान असो मोठा असो, ठीक आहे. श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे जास्त धन आहे म्हणून त्याला देवाने नेलंच नाही असं नाही, आणि गरीबाला पटकन घेऊन गेला. सर्वांसाठी मृत्यूचा मापदंड त्याच्या जवळ सारखाच आहे. म्हणून आम्ही जरी म्हणत असलो मरायला वेळ नाही तरी मरावंच लागतं. पण मरण मात्र सुखाचं सोयीचं करता येतं, आनंददायक करता येतं नव्हे, मुक्तीदायक करता येतं. ते मात्र श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने. इथे राजाने अनेक प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये कश्यप आणि देहूतीची कथा आलेली आहे. कश्यप आणि दिती, कश्यप नावाचे ऋषी आहेत. या कश्यपाने हजारो वर्षपर्यंत तपश्चर्या केली. पण काय मागितलं? मला एका सुंदर मुलीशी माझा विवाह व्हावा. देवाला बायको मागून घेतली. आता कश्यपाने एके दिवशी दिती आणि कश्यप, सायंकाळची वेळ आहे, दितीने कामेच्छा पतीकडे प्रगट केली. कामेच्छा प्रगट केली असताना कश्यप नाना